अडकलाय बिचारा कधीपासून. सगळ्या आमच्या मुलांना झोप येते भटकन ती रात्री भटकणार आहे. गेल्या वर्षी जेव्हा आम्ही आलेलो ना तेव्हा बाहेरपर्यंत जायला पूर्ण लांबपर्यंत होती. नवीन सांगण्याची गरज नाही आम्ही कुठे आलोय. मजा आली एकदम. मजा आली की नाही मित्रांनो. नवीन ब्लॉग घेऊन येत आहे. आज आम्ही चाललोय देवी बघायला. महाराज की जय. ह्यांना तर बघितलं असेल. हे बघा हे 3 आपले बडी गँगचे मेंबर. हा आपला शुभम गावकर जो पहिल्या ब्लॉग मध्ये होता. आणि हा तर तुम्हाला माहिती आहे माझ्या फोटोग्राफीवर शक करणारा. हा ह्याला कशी चमाट दिलेली तशी या ब्लॉग मध्ये पण चमाट भेटणार जर जास्त बनबन केली तर. चला लवकरात बघू. लवकरात लवकर येण्याचा प्रयत्न करू. चला बाय. तर मित्रांनो आता चाललोय आम्ही लोअर परेलला. पहिली लालबागची देवी बघू. दुसरी आम्ही बघणार आहे देवी चिंतामणीची. तिसरी भायखळ्याची आणि चौथी खेतवाडीची. मित्रांनो चायचा ब्रेक पहिलाच कारण सगळ्या आमच्या मुलांना झोप येते. आज आपला ब्लॉग 7वा आणि आज चाललो आम्ही देवी बघायला. ही आमची टोळी आहे. या टोळीला काय नाव द्यायचं. नाईट गँग. भटकन ती रात्री भटकणार आहे. हा बघा मेन आमचा मेंदूवडा प्लेअर आणि आमचे न काय बोलणार आहे छान आहे. आणि ते पण काय कुठून आले ते पण काय. हे लोक आलेत विरारवरून. तन्मय हे विरारवरून आलेले आहेत. हे आमचे बडी गँग मधले कार्यकर्ते. 12 वाजता बर्थडेला जाणार होता. येणार होता. आलाय बघा किती वाजता. 1:30 वाजायला आलाय. आता आलाय. वेळेचं एकदम भान नाही त्याला. तर आता आम्ही तुम्हाला दाखवू डायरेक्ट इथेच चिंतामणी आणि लालबाग. मित्रांनो आलोय सायनला. मला दिसतंय काय चष्मा नाही मी आणले. मित्रांनो डेकोरेशन बघा फक्त. सुवर्ण असं डेकोरेशन. सुवर्ण मंदिराची थीम आहे. नंतर काढूया. गर्दीच नाही रे काय. अरे जबरदस्त. पहिल्यांदा असं झालं जिथे गर्दी कमी आहे. हां आणि गेल्या वर्षी जेव्हा आम्ही आलेलो ना तेव्हा बाहेरपर्यंत जायला पूर्ण लांबपर्यंत होती. नशीब होतं आमचं यावेळी. नशीब आहे कारण तुम्हाला माहिती आहे गणपती पण मी दाखवले ना. देवी पण मीच ना पूर्ण लांबपर्यंत असते. इथपर्यंत इथून इथपर्यंत लाईन असते. आधी थँक्यू. आता आम्ही चाललोय पुढच्या देवीला जी आहे लालबागची माता. आणि त्याच्यानंतर चिंतामणीची आई तिथे लाईन खूप असते. शुभम गावकर शुभम लाईन कुठपर्यंत असते. बाहेरपर्यंत लाईन बाहेरपर्यंत असते. आमचं नशीब चांगलं होतं. लाईन काहीच लाईन नाही भेटली. ऑलवेज ग्रेटफुल फॉर दॅट. मस्त असं दर्शन झालं मंडळी. म्हणून 2 दिवस गेली बसल्यानंतर 2 दिवसात काहीच करत
झाला आम्हाला रस्ता भेटला नसता ना फिरत राहत असतो 2-3 वाजेपर्यंत तिथेच असतो लाईक करा तरी गौरवचा कमेंटमध्ये गौरव चांगले शब्द गौरवला लाईक नाही गौरवचं नावाने कमेंट टाका गावकर आहे का जागा गावकर नवीन सांगण्याची गरज नाही आम्ही कुठे आलोय जिथे आम्ही गणपतीत येऊ शकलो नाही अशा ठिकाणी आलोय मालवणच्या राजाच्या देवीला मालवणची देवी पण दाखवते मला काय घेऊन आलो किस्मत का सिक्का घेऊन आलो कुठेच गर्दी नाही कारण वीक डे पण आहे माझा बड्डे होता आणि ह्याचा बड्डे पण होता मागच्या वेळी कोणाचा बड्डे होता बड्डे पण त्याचा बड्डे होता इकडे तुम्ही गणपतीच्या टायमाला येऊच शकत एवढी गर्दी असते हे घे आडवा कुठून तू व्हिडिओ घेतो हां तर मंडळी काय बोललात त्या मी बोललो एवढ्या फटाफट दर्शन होतंय तर ते माझ्या नाही थोडी लाईन लागली तर जरा उत्सुकता वाटते कारण याला आम्ही आता हे बोललो की मी तुमच्यासोबत आहे म्हणून तुमचं दर्शन फटाफट होतं का माहिती तुमचं दर्शन फटाफट होतं सांगा का अगर सांगा कारण तो गाडा बोलला कारण आमचं दर्शन या माणसामुळे होतंय याला बघा झोपेतून पुढे ते भाई पटापट चाला बस नको मित्रांनो आधी या करिअर रोडची जपाची देवी करूया मग तीच पकडूची आई बाबा साहेब म्हणतात साहेब जसं बोलशील तसं कारण बर्थडे याचा आज होता म्हणून ह्याचं सगळं आम्ही ऐकतो तुम्हाला माहिती आहे याच्या बर्थडेच्या दिवशी काय झालेले कोणते मेम्स आलेले ह्याच्या बर्थडेला पण तसेच मेम्स येणार नाही हे बघा ह्याचा ना कडक उपवास आहे मित्रांनो चपलीवर ना बघू शकता एकदम कडक उपवास आहे तुम्हाला माहिती असेल या जागेवरनं पण आमची खूप हे झालेली या जागेवरनं आम्ही पहिला सुरुवात केली गणपती बघायला आणि इथे आम्हाला दर्शनच मिळालं आता आलो आम्ही हे बघा जपाच्या देवीला हे बघा हे बघू शकता इकडे आहे हे बाबा थांब इकडे आहे जय मल्हारची थीम इतकी सुंदर आहे एकदम आम्ही आज जातोय जपाची देवी जपाच्या देवीला चाललोय हा असा एंट्रन्स आहे त्यांचा खूपच बॅनर आहे तो आतमध्ये पण काहीतरी चालू आहे बघूया भजन चालू आहे भाई भजन टाइमावर आले आपण परफेक्ट परत बोल घे भजन भजन चालू आहे बरोबर एकदम सुंदर अशा टाइमला चालू आहे छान असं
गावकरांना उठा उठा मजा आली एकदम मजा आली की नाही अंदा बघ आम्हाला कमेंट मध्ये एकदम चांगलं बोला हा बघा एक नंबर होतं जपाची देवी मावशी राहते ह्याची मावशी राहते मस्त एकदम पोरं एकदम सगळी भजन वगैरे गात आहेत आणि आमचा वादक तिकडे बघून थांबला थरारला एकदम आम्हाला पण वाजवायचं होतं पण वाजवायला काय भेटलं नाही भेटेल आपण पण करू लवकर आपण आम्ही पण असं दिवाळीत एक छोटस आमचं पण असेल जिथे हा वाजवेल आणि आम्ही सगळे त्या आरत्या घेऊ आमचं पण असं छोटस मंडळ आहे रजिस्टर नाही पण आहे मंडळ तर चला आता जातो आता कुठे चाललोय आता आम्ही चाललोय चिंतामणीच्या आई भवानीला तर भेटू तुम्हाला तिथे लवकरच बाई पाऊस आलाय तिथे खाली चल हे बघा आम्ही थांबलो असे आज खूपच जोरात पाऊस आलाय थांबून पण दिला नाही उतरून पण दिला नाही बाई मित्रांनो भिजलो नाही पण काय पण बोला कोणच भिजलं नाही कारण आमच्यावर देवीची कृपा आहे ते गेले चिंचपोकीला भेटतील ते पाऊस थांबलाय पूर्ण चिखल करून गेलाय बघा आणि आमचे मित्र पण आलेले आहेत हरवलेले कुठल्या तरी गल्लीत जाऊन घुसलेले तर आता जाऊ पुढे चाललोय चिंतामणीच्या आई मातेकडे खूप पाऊस पडलाय बघा इकडे खूप पाऊस पडलाय थोडा वेळ थांबलेलो आम्ही आता आम्ही आलोय चिंतामणीच्या देवीकडे ती बघा इकडे तुम्ही गणपतीत आलात तर तुम्हाला इथे पाय ठेवायलाही जागा नसते मित्रांनो आणि आता बघा पूर्ण रस्ता हा खाली आहे त्यामुळे जेव्हा गर्दी नसेल तेव्हा या चला दाखवतो देवी मित्रांनो आलो आहे चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाकडे इथे बसली देवी बघा लांबूनच दाखवतो आम्ही आलो आता चिंतामणीच्या आई माऊलीकडे आई भवानी तर आम्ही निघतो आता इथून चिंचपोकळीवरून निघतोय आणि आता चाललोय याला खेतवाडीच्या कुठे चाललोय अरे चाललोय कुठे कुठल्या देवीकडे
सात रस्त्याच्या आई माऊलीकडे चाललोय. तर आता बघूया 7 रस्त्याची माऊली नंतर मग खेतवाडी. पहिला आता कुठे जातोय आता 7 रस्त्याची आई माऊली, मग भवानी माता आणि मग दगडीचळ आणि शेवट मग आमचा खेतवाडीत होईल. तर चला जाऊ. आम्ही आलो गाडींच्या देवीकडे. दगडी चाळी चालू आहे. दगडी चाळीचं डेकोरेशन बघा आणि गर्दीच नाही. किती गर्दी असते. हा गौरव गर्दी किती असते इथे. गर्दी किती असते सांग. असते गर्दी असते कारण ही कुठली डॅडींची देवी दगडी चाळीची माऊलीला आलो आम्ही. इकडे आम्ही दरवर्षी येतो. यावर्षी आलो लवकर आलोय. बरं वाटते खूप. काहीच गर्दी नाही बघा. नशीब घेऊन आलो. नशीबच आहे ना एकदम. असं नशीब कुठे. एकदम पटापट दर्शन होतात आमचे. दुसरा दिवस आहे ना. तिसरा दिवस. काय भेटणार आपल्याला. ऑस्कर भेटणार आहे भावांनो. आम्ही तर शॉर्ट फिल्म बनवणार आहे दोघं. हा बघा आमचा डायरेक्टर आहे. प्रॉपर एकदम बॅटरी घेऊन आलाय. बॅगेला छत्री दाखव. मित्रांनो इथे खूप गर्दी असते. इथे उभं पण करत नाही. अशा या ठिकाणी उभं पण नाही करत ना गावकर. हे कुठलं मंदिर आहे. तोच आहे का खरं. इकडची देवी. चल झाल्या काय पण. हा रे हा बघा मित्रांनो. ह्याला बघितलं असेल तुम्ही कुठे. तोच आहे 7 रस्त्याच्या भवानी मातेला. ठीक आहे. चल गौरव ओपन कर पटपट. हा रे मंडळी आम्ही आता आलोय 7 रस्त्याच्या माऊलीला. तुम्हाला दाखवतो थांबा. हे बघा तिच्यात झूम नाही होत ना. काय 7 रस्त्याच्या माऊलीकडे चाललोय. रस्त्याची माऊली कुठे. तिच्या एका रूपात कोटी जन्माची पुण्य. तिच्या एका रूपात कोटी जन्माची पुण्य आहे. हे कुठला एरिया गावतात. हा एरिया कुठला. 7 रस्ता एकदम 7 रस्ताच आहे. तू काय बोलला मग. नाही असंच बोलते रे. सांगायला कुठे. तू गर्दी आहे. इथे गर्दी असणार आहे. मित्रांनो 3-4 देवी बघून झालेत. आता आम्ही चाललोय खेतवाडीला. मेन देवी तिचं खेतवाडीची महाराणी. तिथे जाऊन बघा फक्त. बॅलन्सिंग देवी ह्याने आधी केली आहे व्हिडिओ शूट तिकडे. हा आता बोलतोय बॅलन्सिंग वाली मूर्ती. तर ती बघायला जाऊ. तर चला बोलतात आता. सगळे गणपती गिरगावचे सगळे गणपती. एकदम फास्ट बोललाय. तुम्हाला मी आता स्लो मध्ये दाखवीन काय बोलला ते. तो एकदम फास्ट बोललाय. एकदम मस्त छान असं सगळ्या देवींचं एकदम छान दर्शन झालं. एकदम असं म्हणजे कुठेच गर्दी नाही भेटली. आणि आम्हाला असं अशाच ठिकाणी जायला आवडतं जिथे गर्दी नाही. मला आधीच्या ब्लॉगमध्ये पण कळालं असेल. मी ह्या ब्लॉगमध्ये पण सांगतो. असेच आम्ही आता जाणार खेतवाडीकडे. मराठा मंदिर एकदम खूप जुना असा ठिकाण आहे. मराठा मंदिर खूप जणांना मुंबईमधल्यांना तर माहितीच असेल. हे बघा हे मराठा मंदिर आहे.
कुछ होता है कुछ नाही कुठला रे दिलवाले DDLGच्या खूप स्क्रीन इथे झाल्यात. DDLGच्या खूप म्हणजे खूप गाजलेला पिक्चर आणि तो पिक्चर गाजायचं कारण हेच थिएटर होतं मराठा मंदिर. तर हे सुद्धा तुम्हाला मी दाखवलंय. मित्रांनो आलोय किती खेतवाडीच्या महाराणीकडे. तर या दाखवतो. हीच आहे का सगळ्यात मोठी आणि खूप मनाला आकर्षित करणारी तुम्हाला दाखवतो आता. हे दाखवायचे ना ही गावाला गाडी झेपत नाही पण ठीक आहे तरी आणली आहे. मानला तुला भावा मानला. मित्रांनो या मूर्तीचं एक वैशिष्ट्य आहे की दरवर्षी मूर्ती फोल्ड होते आणि हिचा आकार दरवर्षी वेगवेगळा असतो. मागच्या वेळी बसलेली होती यावेळी उभी आहे आणि ही पूर्ण मूर्ती चंदनाची बनली आहे. तुम्हाला पुढे जाऊन दाखवतो का. आता आम्ही जात आहे नाश्ता करायला. नाश्ता करून परत रे रोडची अय्यप्पम मेंदू वडे खायला चाललोय. अय्यप्पम ह्याला माहिती आहे ते गाणं. कुठे तिथेच ना करी रोडला. आणि आता आम्ही आहे पण करी रोडला आणि त्यानंतर मग रे रोडला जाऊ. मग ते ह्याला माहिती आहे रे रोडचं. देवी किती वस्तू माहिती आहे. अरे लय फेमस आहे यावर्षी. सगळ्यात उंच मूर्ती ती आहे. सगळ्यात उंच मूर्ती ती आहे. आधी मग तिकडेच बोलला असता ना बाई तिकडनं जवळच आपल्याला तिकडे जायचं. ती देवी आपण फोटो हा रे तिने तिकडे आठवण केली असं संडास रोडवरनं गेलो असतो आपण. ती देवी आपण फोटोमध्ये बघू. चला हे एक आमच्यातला वैतागलेला आहे. आता जाऊ दे बघूया. नाश्ता करून सांगतो काय करणार आहे पुढचं. चला बाय. परत त्याच स्पॉटवर अय्यप्पा मेंदूवडे. कुठले मेंदूवडे नको बोलतो. अय्यप्पा मेंदूवडे रेडी होते. आता आमचा फास्ट आहे. लोक आता परत नाश्ता करतील तिकडे ना. अय्यप्पन करून नाश्ता करून परंपरा असतोय कडे परत नाश्ता. हे कोणाचं आहे पोहे. दरी मारा नाही आणि कोणाला पोहे पाहिजे. आणि हे पोहे चालू आहे. शिरा पोहे मिक्स हवे. एक शिरा पोहे मिक्स आणि आमच्या एक चहा द्या ना. चहा आणि हे काय पाहिजे पाणी परंपरा चहा घेतली पोहे घेतले. दरवर्षीप्रमाणे इकडे आमचा शेवट होतो. दरवर्षी आता पण शेवटच झाला. एकच देवी आहे. हे जे पाठीची तुम्हाला दिसतं ते लालबागचा प्रभाव आहे. आणि हे काय लालबागच्या राजाचे प्रभाव आहे जे ते आणले. आणि कुठलं आहे कुठली देवी. विश्वकमळ सोसायटीची आई देवी आहे. लोअरपर्यंतची आई. पण आम्ही आलो आहे खेरवाडीत. आमच्या वांद्र्यामध्येच खेरवाडीत कालीमाता देवीकडे. ही आमची लाडकी 41ची देवी जिथे आम्ही गरबा खेळायला येतो. आणि मित्रांनो खूप दमलो आहे आणि इथे आता ब्लॉगचा शेवट करतोय. टाटा बाय बाय टाटा सी यू. आता जेव्हा कधी येईल तेव्हा नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तब तक के लिए दिवाळीमध्ये आम्ही नवीन ब्लॉग बनवू. किल्ल्याच्या आधीमध्ये जर झाला तर बघू. तर थँक्स फॉर वॉचिंग. मित्रांनो गावकरला गाडीच नाही निघत आहे. गावकरला गाडीच नाही निघत आहे. बघा अडकलाय बिचारा कधीपासून. ही बघा
निघाले निघाले एकदाची निघाली आणि ह्याच्या तोंडावरती खुशी बघा खुश झालाय खुश झालाय खुश झालाय खुश झालाय एकदम एकदम खुश. मित्रांनो या सुद्धा ब्लॉग मध्ये तुम्हाला सकाळ दाखवलेली आहे. ही बघा सकाळी आणि आमचा एक गडी बाद झालाय गेला घरी आणि हा बघा हा तोच ज्याला गाडी निघाली पण थोडा वेळ लागला. बडी गँग चला यांची तोंड बघा सगळ्यांची तोंड बघा वैतागलेलेत. आता जाऊन झोपणार आहे मी. मला पण खूप झोप आली तर याच निमित्तावर ब्लॉग कसा वाटला सांगा. हा कामाला पण जायचंय. ब्लॉग कसा वाटला ते सांगा कमेंट मध्ये नक्की कळवा. चला बाय.